नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे सिमिलॅरिटी. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल या थेरमवर चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच थेरमवर आधारित काही एक्झाम्पल्सवर चर्चा करणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल काय आहे? ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN if QR is equal to 20. Find MN. तर आपणाला माहित आहे की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. आपणाला दिलेल्या उदाहरणामध्ये 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN हे रिलेशन दिलेले. म्हणजे या ठिकाणी आपणाला त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेला आहे. त्यानंतर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि एरियाचा रेशो माहित आहे. मग आपण या ठिकाणी सुरुवातीला काय करू? सुरुवातीला आपण दिलेले इक्वेशन लिहूत आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय आहे हे आपण या ठिकाणी दिलेल्या इक्वेशनला सिंप्लिफाय करून लिहूत. तो मिळेल आपणाला 9/16. आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. परंतु आपणाला माहित आहे की ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल PQR हे सिमिलर आहेत. बट ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. आणि हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका लिहिता येईल. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेले एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 अँड 2 या दोन इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साइड इक्वल आहेत, म्हणजे राईट हँड साइड इक्वल असतील. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी कॅन राईट MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू 9/16. आता आपणाला या ठिकाणी QR ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपणाला MN कॅल्क्युलेट करायचा आहे. सरळ या इक्वेशनमध्ये आपण QR ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तरी सुद्धा आपण MN ची व्हॅल्यू काढू शकतो. त्यापूर्वी आपण या इक्वेशनला सिंप्लिफाय करून घेऊ. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट MN अपॉन QR इज इक्वल टू 3:4. आणि यालाच असं लिहिता येईल आपणाला MN इज इक्वल टू QR इंटू 3/4. आता या इक्वेशनमध्ये QR ची व्हॅल्यू 20 सबस्टिट्यूट करा. बट QR इज इक्वल टू 20. मग काय मिळेल? MN इज इक्वल टू 20 इंटू 3/4 म्हणजेच MN इज इक्वल टू 15 मिळेल. म्हणून या ठिकाणी MN ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? 15 असली पाहिजे. तर काय केले आपण एक्झाम्पलमध्ये? तर आपणाला हे दिलेल्या इक्वेशनवरून एरियाचा रेशो आपण दिलेला आहे आणि एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो हे आपण लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून फक्त आपणाला विचारलेली व्हॅल्यू काढलेली आहे. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल रेशो ऑफ करस्पॉन्डिंग sides of two similar triangles is 2:5 if the area of small
triangle is 64 square centimeter, then what is the area of bigger triangle? तर पहा या एक्झाम्पलमध्ये दोन सिमिलर ट्रायंगलच्या साईडचा रेशो दिलेला आहे 2:5. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आता सिमिलर ट्रायंगल असतील, साईडचा रेशो जर 2:5 असेल तर एरियाचा रेशो काय असला पाहिजे? 4:25 असला पाहिजे. मग आपण या ठिकाणी एका ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे आपल्याला 64, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता या एक्झाम्पलमध्ये कुठल्याही त्रिकोणाचं नाव वगैरे दिलेलं नाही. मग आपण गृहीत धरू की स्मॉलर ट्रायंगल ABC आहे आणि बिगर ट्रायंगल PQR आहे. मग आपण सोल्युशन लिहित असताना या ठिकाणी पहिलंच वाक्य लिहू त्यामध्ये की ॲज्युम दॅट ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, ट्रायंगल ABC इज स्मॉलर अँड ट्रायंगल PQR इज अ बिगर ट्रायंगल. आता या ठिकाणी पहा, जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण काय लिहू शकतो? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. मग आपणाला या ठिकाणी स्मॉलर ट्रायंगल कोणता आहे? ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC माहीत आहे. मग 64. मग ही 64 व्हॅल्यू आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. आता याला आपण कारण या ठिकाणी दिलेले रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल या थेरमचा आधार घेऊन आपण हे इक्वेशन लिहिलेले. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू 64 आणि या इक्वेशनवरून आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR कॅल्क्युलेट करू. एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजेच काय मिळेल आपणाला? एरिया ऑफ दी बिगर ट्रायंगल मिळेल. पाहता याला सिम्प्लिफाय जर केलं तर असं लिहिता येईल याला, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 64 × 25 अपॉन 4 आणि ही व्हॅल्यू आपणाला मिळेल 400 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणून आपण या ठिकाणी लिहू की दी एरिया ऑफ दी बिगर ट्रायंगल इज इक्वल टू 400 स्क्वेअर सेंटीमीटर. पहा, खूप सोपे एक्झाम्पल्स असतात. फक्त आपणाला कोणत्या एक्झाम्पल्समध्ये नेमका कोणता थेरम ॲप्लाय करायचा आहे किंवा कोणती प्रॉपर्टी ॲप्लाय करायची हे माहीत असणं आवश्यक आहे. आता यानंतर एक ॲक्टिव्हिटी पहा. या ठिकाणी जेव्हा आपणाला परीक्षेमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी दिली जाते त्यावेळी ॲक्टिव्हिटी हे पूर्ण आन्सरच असतं. ती ॲक्टिव्हिटी तुम्ही जशास तशी पूर्णपणे लिहावी आणि जे काही ब्लँक बॉक्स दिलेले आहेत त्या ब्लँक बॉक्समध्ये योग्य ती उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. कुठलीही तुम्ही ॲक्टिव्हिटी किंवा कृती पूर्ण करत असताना फक्त या ठिकाणी जे काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत, ब्लँक बॉक्स दिलेले आहेत ते तुम्ही पूर्ण करावायचे आहेत. आपण त्यामध्ये कुठल्याही आपल्या स्टेप्स वाढवायच्या नाहीत किंवा दिलेल्या स्टेप्स कमी करायच्या नाहीत. हे आन्सर जशास तसं पूर्ण असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. मग एखाद्या बॉक्समध्ये नेमकं काय लिहायचंय याच्यासाठी कुठलं रफ वर्क जर करण्याची पाळी आपणावर आली तर ते रफ वर्क आपण वेगळीकडे करावे. या सूचना काही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पहा, या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिले? इन फिगर सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट D, एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 युनिट्स, स्क्वेअर युनिट्स पाहिजे या ठिकाणी. PF इज इक्वल टू 2 DP. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE बाय कंप्लीटिंग दी फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर या ठिकाणी आपणाला काय सांगितलेलं आहे की ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करून या चौकोन D
पी क्यू ई या चौकोनाचा एरिया कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. आता एखादं एक्झाम्पल सोडवत असताना आपण ॲक्टिव्हिटीचं एक्झाम्पल सोडवत असताना आपण त्यांनी दिलेल्या नियमाप्रमाणेच पुढं जायचे. आपण या ठिकाणी वेगळी कुठली गुणधर्म वापरायची गरज नसते. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 युनिट्स, PF इज इक्वल टू 2 DP. लेट अस ॲज्युम DP इज इक्वल टू x, देअरफॉर PF इज इक्वल टू 2x. हे त्यांनी ॲज्युम केलेलं x DPला आणि PF काय असेल 2x. आता DP जर x असेल, PF 2x असेल, तर आपण थोडं फिगरमध्ये पाहणं गरजेचं आहे. की फिगरमध्ये आपणाला PQ हा DEला पॅरलल दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता DF इज इक्वल टू काय लिहिता येईल? मग DF इज इक्वल टू DP प्लस PF लिहिता येईल. कारण या ठिकाणी पॉइंट D, P अँड F आर कोलिनियर पॉइंट्स, एकरेषीय बिंदू आहे. अँड पॉइंट P इज बिटवीन D अँड F, हे आपणाला माहिती. मग DF इज इक्वल टू आपण काय लिहू शकणार आहे? DP प्लस PF. DP प्लस PF. आता फक्त पुढच्या बॉक्समध्ये काय करायचे? DPची जी काही व्हॅल्यू x आहे, PFची व्हॅल्यू 2x आहे, ही सबस्टिट्यूट करा. x प्लस 2x इज इक्वल टू 3x. पहा, ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन अतिशय सोपे असतात. उत्तरं त्याच ठिकाणी बऱ्याच वेळा असतात. फक्त आपणाला योग्य त्या चौकटीमध्ये योग्य ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. इन ट्रँगल, पुढं पहा, इन ट्रँगल FDE अँड ट्रँगल FPQ. इन ट्रँगल FDE हा मोठा ट्रँगल घेतला आणि FPQ. आता या दोन ट्रँगलमध्ये जर आपण विचार केला तर हा FDE हा अँगल जो आहे, या अँगलचा FPQ हा करस्पॉन्डिंग अँगल असेल. तिथं कारण दिलंय पुढं तरी. मग करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल? या D अँगलचा P असला पाहिजे, म्हणजेच FPQ. म्हणून या चौकटीमध्ये आपल्याला मिळेल FPQ. त्याच पद्धतीनं या ठिकाणी FED या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल? FQP किंवा PQF, कसंही लिहिलं तरी चालेल. याचं कारण काय? तर या ठिकाणी PQ हा DEला पॅरलल आहे आणि त्यावेळी ही PF किंवा या ठिकाणी FD ही त्याची ट्रान्सव्हर्सल होईल आणि ट्रान्सव्हर्सल होईल तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. आणि ज्यावेळी तुम्ही FEला ट्रान्सव्हर्सल म्हणाल या दोन पॅरलल लाईनची, तर त्यावेळी या ठिकाणी हा E अँगल आणि Q अँगल काय होतील? करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. आता पहा, या दोन त्रिकोणामध्ये जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर ते सिमिलर असतील बाय AA टेस्ट. आणि सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कशा असल्या पाहिजेत? आर इन सेम प्रोपोर्शन. किंवा या ठिकाणी एरियाचा जो काही रेशो आहे, हा एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असेल. मग आता या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ट्रँगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रँगल FPQ इज इक्वल टू, या ठिकाणी नेमक्या कोणत्या साईडचा स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला? करस्पॉन्डिंग साईड या ठिकाणी कोणत्या घ्यायच्या? तर आपल्याला या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी DF आणि PF याच साईडच्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी ट्रँगल FDE हा मोठा ट्रँगल, त्यामधली साईड कोणती घेऊ? DF. आणि या साईडची करस्पॉन्डिंग साईड FPQ या ट्रँगलमधली कोणती असेल? PF असेल. म्हणजे काय लिहिता येईल? DF स्क्वेअर अपॉन PF स्क्वेअर हे लिहिता येईल. आपण इतर साईडचा या ठिकाणी विचार करण्याची गरज नाही त्या दोन ट्रँगलमध्ये, कारण इतर साईडच्या व्हॅल्यू आपणाला माहीत आहेत का? नाहीत. मग आता या ठिकाणी पहा, DFची व्हॅल्यू काय आहे? DF आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे 3x आणि PF काय आहे? 2x. 3x स्क्वेअर डिवायडेड बाय 2x स्क्वेअर
असं लिहिता येईल. df मीन्स 3x, df स्क्वेअर 3x स्क्वेअर. या ठिकाणी ब्रॅकेट करणं अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील, 3चा स्क्वेअर 9 मिळेल, 2चा स्क्वेअर 4 मिळेल. म्हणजे हा एरियाचा रेशो काय मिळेल आपल्याला, 9:4 मिळेल. आणि हेच इक्वेशन पुढं आपण असं लिहिलंय की एरिया ऑफ ट्रँगल FPQ हा राईट हँड साईडमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. म्हणून यालाच लिहिलंय आपण एरिया ऑफ ट्रँगल FDE इज इक्वल टू 9/4 एरिया ऑफ ट्रँगल FPQ. आता फक्त या ठिकाणी पुढच्या स्टेपला काय करणार आहेत आपण, FPQचा जो काही आपल्याला एरिया दिलेला आहे पहा, मी आधीच सांगितलं की कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये बऱ्याचशा व्हॅल्यू आपल्याला तिथंच असतात दिलेल्या आणि त्याच व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायच्या असतात. मग आता FPQचा एरिया किती आहे, 20 आहे, तो या ठिकाणी आपण 20 लिहूत. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर एरिया ऑफ ट्रँगल FDE हा आपणाला काय मिळेल, 45 मिळेल. मग आता आपण शेवटी आपल्या एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इथपर्यंत गेलो. हा जर आपणाला DPQE या क्वाड्रिलॅटरलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर या DFE या ट्रँगलच्या एरियामधून या ठिकाणी FPQ या ट्रँगलचा एरिया काय करावा लागेल, मायनस करावा लागेल. हे दिलेलंच आहे आपणाला त्या ठिकाणी. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल FDE हा मोठा ट्रँगल मायनस एरिया ऑफ ट्रँगल FPQ. मग हा FDEचा एरिया आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे 45 मायनस एरिया ऑफ ट्रँगल FPQ किती आहे, 20 आहे, मायनस 20 म्हणजेच या ठिकाणी क्वाड्रिलॅटरलचा एरिया काय मिळेल आपल्याला, 25 स्क्वेअर युनिट्स. या ठिकाणी आपण युनिट लिहिणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल या थेरमवर आधारित एक्झाम्पल्स सोडवू शकतो. धन्यवाद.